पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोड चिठ्ठी दिली। एकनाथ शिंदेंकडून मला शिवसेना प्रवेशाची ऑफर आहे असं सुद्धा यावेळी रवींद्र धंगेकर यांनी म्हटलंय। त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का। एकनाथ शिंदेंकडून मला शिवसेनेचा प्रवेशाची ऑफर आहे असं धंगेकरांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलून पक्ष प्रवेशाचा निर्णय घेणार असं सुद्धा धंगेकरांनी म्हटलं। आज सायंकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ते भेट घेणार आहेत। भेटीनंतर त्यामुळे आता धंगेकर काय निर्णय घेतात, शिवसेना प्रवेश नेमका केव्हा करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याआधी रवींद्र धंगेकर यांचे शिवसेना नेत्यांसोबतचे फोटो सुद्धा व्हायरल झाले होते। ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे, मग त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली। आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा बी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांवर काम करावं। आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल आणि भेटीअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घेणार। ज्यांना जायचं आहे सत्तेच्या जवळ, ज्यांना सत्ता पाहिजे ते जाणार। त्यामुळे त्याच्यावर काय आहे, ते जे आमदार आहेत, आता काही आमदार नाही, ते पूर्वी तिकडूनच आलेले होते। त्यांना आता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही, त्यामुळे आपलं बसस्थान दुसरीकडे बसवावं। दंगेकर सारखा सामान्य लोकांचा कार्यकर्ता जर आज सत्तेत जाण्यासाठी तिथं जर एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करत असेल, विचार बदलत असेल, तर ज्या वेळेस ते निवडून आले होते लोकांनी त्यांच्याकडे एका विचाराला बघून निवडून दिलं होतं, त्या विचाराला कुठेतरी गद्दारी होईल असं माझ्यासारख्याला वाटतं। त्यामुळे माझी विनंती आहे दंगेकर साहेबांना की तुम्ही थोडंसं विचाराकडे थोडं बघा, संघर्षाची भूमिका ठेवा। पुढचा काळ हा विचाराचा आहे, चांगल्या लोकांचा आहे, त्यात तुमचं नाव नक्कीच अभिमानाने आम्ही सर्वजण घेऊ।